घेते दो कोणता रेक्टिफायर तयार करताय तुम्ही? कोणता? ब्रिज किती डायोड वापरले? 4 4. कोणता ट्रान्सफॉर्मर वापरला? स्टेप डाउन साधा स्टेप डाऊन आहे का सेंटर टॅप स्टेप डाऊन आहे? सेंटर तुम्हाला दिलेलं सेंटर टॅप आहे, पण तुम्ही याला कोणता वापरून राहिले? तिन्ही लीड वापरणार आहे का दोनच वापरणार आहे? 2 वापरणार आहे. मग 2 वापरणार आहे म्हणजे कोणता ट्रान्सफॉर्मर आहे तो? साधा स्टेप डाऊन आहे का सेंटर टॅप स्टेप डाऊन आहे? बघा काय सांगितलं तुम्हाला मी. 2 लीड वापरल्या तर साधा स्टेप डाऊन, 3 वापरल्या तर सेंटर टॅप स्टेप डाऊन, बरोबर आहे ना? मग तुम्ही सेंटर टॅप स्टेप डाऊन कोणत्या याला वापरला? फुल वेव्हला वापरला का हाफ वेव्हला? फुल वेव्हला, बरोबर. हाफ वेव्हला कोणता वापरला? साधा स्टेप डाऊन. आणि आता ब्रिजला कोणता वापरून राहिले? ब्रिजला कोणता वापरून राहिले? तुम्ही 2 लीडला डायोड लावणार आहे का 3ला लावणार आहे ते सांगा मला आधी. मग 2ला जर डायोड वापरले तर त्याला म्हणायचं साधा स्टेप डाऊन. मग ब्रिजला कोणता वापरून राहिले तुम्ही? साधा स्टेप डाऊन. काय ट्रान्सफॉर्मरचं काम? जोरात बोला जरा. काय त्याचं काम ट्रान्सफॉर्मरचं? व्होल्टेज कमी जास्त करणे. मग हा व्होल्टेज कमी करून राहिला का जास्त करून राहिला? कमी. म्हणून त्याचं नाव काय आहे? स्टेप डाउन रेक्टिफायरचं काय काम आहे? AC चे DC मध्ये रूपांतर करणे.